हे गाइस, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा. आणि आपण इथे शोधत आहोत राघव चड्डावाली चाय. कारण आम्ही चहाचे रेट इथे बघितले तर 250 रुपये कप चहा आहे. बाकीचे रेट मी बघितलेच नाही, म्हणून नको बघायला आपल्याला काय सोसायचं नाही तो झटका. फायनली आपल्याला सापडलेला आहे उडान यात्री कॅफे. उडान यात्री कॅफे जो आहे तो अगदी कोपऱ्यात ठेवलेला आहे आणि असं नाही आहे इकडे दर कमी आहेत म्हणून क्वालिटीमध्ये काही खराबी आहे, तर क्वालिटी खूप सुंदर आहे. भारी भारी ज्वेलरी आहे, पण किमती पण तेवढ्याच भारी आहेत. 500च्या खाली काहीच दिसत नाही. ओ मस्त. 15,470. 500 रुपयाचा ट्रे आहे. याच्यासारखं सगळं महागडं इथं. असलं काही काही भारी भारी आहे ना, बघायला डोळ्याची पारणे फिटावं असं सगळं बघायला आहे. अच्छा वा, टेन्शन हटी ना. एका जागी थांब जातेस तू. हा चला चला, आहे आहे असं जातेस. आले आले. हा, शिस्तीत चल शिस्तीत चल शिस्तीत चल. शिकली बाबा, शिकलीस बघ. छान. खूप मोठं आहे आतमध्ये, खूप. मी फक्त बाहेरच गेलो होतो, तिथून इथं आत येण्यासाठी पण बराच वेळ लागला. बराच. फायनली आम्ही गेट नंबर 67B ला आलेलो आहोत. थोडा वेळ थांबायला सांगितलं, बघू. मस्त अनुभव आहे. बरंच अंतर फिरतोय आम्ही कधीपासून. आता फायनली इथे पोहोचलेलो आहोत. अजून इथून किती वेळ लागणार आहे ते पण माहिती नाही. आणि आमच्या बरोबरचे जे होते सगळे मागे आहेत, आम्ही फक्त तिघीच पुढे आलेलो होतो. चल तर मला सांग, एअरपोर्ट इथं आल्यानंतर, एअरपोर्टला आल्यानंतर तुला कसं वाटतं? मस्त मस्त. काय काय बघितलीस ते पण सांग. काय काय बघितलं? काय सगळं बघितलं, सगळं फिरून बघितलं. अनुभव कसा वाटला? अजून आपल्याला विमानात बसायचं आहे. बघाव सगळ्यांना येऊन बघावं. फक्त एअरपोर्टला येऊन फिरून बघावं काय विमानात बसून बघावं? सगळंच बघावं. सगळं स्वप्नाली, सगळं श्रेय स्वप्नाला रोज तू स्वप्नाली. लहान बहीण तिने पुढाकार घेतला, मम्मीनं तयार केलं आणि म्हणून आम्ही आज दोघी पण इथे आहोत. थँक्यू स्वप्नाली. झोपेचा शेवट झाला. 2:20ला फ्लाईट आहे. 1:15 वाजून गेले ना. आता आम्हाला आतमध्ये सोडले गेटमध्ये. आतमध्ये जातोय. हे दाखव. तुला बघणं महत्वाचं आहे ना. खूप दिवसानंतरची इच्छा पूर्ण झाली आहे विमानात बसण्याची. मला आठवतं आम्ही लहान जेव्हा होतो तेव्हा जेव्हा डोक्यावरून विमान जात होतं तेव्हा आम्ही म्हणायचो की काय पण होऊ दे, पण हे विमान इथं पडू दे, म्हणजे किमान आम्हाला विमान जवळनं बघता तरी येईल. पण तेव्हा हे लक्षात येत होतं की जेव्हा ते विमान कोसळेल तेव्हा आतमध्ये खूप जीवितहानी होईल, हे म्हणजे त्यावेळेला लक्षात येत होतं आमच्या. फायनली ती मुवमेंट आली की मला तर विमानात मी बसली आहे. खूप छान फिलिंग आहे, पण थोडीशी हुरूर, थोडीशी भीती वाटते अजूनही. मम्मीला सगळं नवीन आहे त्यामुळे बघते बाहेर अगदी.
विमानाच्या ॲक्सिडेंटचे बरेचसे किस्से ऐकले असल्यामुळे मला खरं आतनं भीती वाटत होती. आणि त्यातमध्ये झालं असं की जेव्हा मी मुंबईहून फुकेतसाठी निघालो तर त्यावेळेला ज्या काही त्या एअर होस्टेस इन्स्ट्रक्शन्स देत होत्या तर त्या लिटरली म्हणजे थाईमध्ये देत होत्या, थाई भाषेमध्ये देत होत्या आणि मला ते काहीही समजत नव्हतं. त्याहून मला आणखीन भीती वाटत होती की चुकून जर ह्यातमध्ये काय झालंच तर आपल्याला काहीही समजलेलं नाही आहे. त्यामुळे तोडकं मोडकं इंग्लिश तर आपल्याला पण समजतं, पण त्यांची इंग्लिशसुद्धा अगदी वेगळी होती. म्हणजे त्यांचे उच्चार स्पष्ट होत नाही जितके आपले क्लिअर होत असतात. त्यामुळे भीती तर शेवटपर्यंत होती. फुकेतच्या एअरपोर्टला उतरत असताना आपलं जे विमान आहे ते समुद्रावरून येत असतं, त्यामुळे इथलं जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर दिसतो. आपण फुकेतमध्ये जवळजवळ 24 तास झाले आणि आपली जो अजिबात झालेली नाही आहे. आपल्याला येण्यासाठी गाडी आहे. जस्ट फुकेतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आत्ता इथं वाजलेले आहेत 8:21 आणि आपल्या इंडियामध्ये झालेले आहेत 6:45. अजून एक लेओव्हर आहे आम्हाला, इथून दुसरी परत फ्लाईट पकडायची आहे. खूप साऱ्या गोष्टी मम्मी नव्याने ट्राय करते आणि ती एन्जॉय पण करते. आता पुन्हा एकदा इमिग्रेशन होणार आपलं. फुकेत पुन्हा एकदा इमिग्रेशन होणार ना. सोबतच्या या काकी दिसतात त्या एकटाच प्रवासाला आल्या होत्या. आहेत की मी ग्रेट. तर मेकअप करायला वेळ मिळाला, तोंड बघितलं तर पळून जायची वेळ आली. समुद्राच्या काठाला आता आपण फुकेत वरून जातो बँकॉकला. बॅक कॅमेराने दाखवते. आणि आता आपण फुकेतवरून बँकॉकला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये पुन्हा एकदा बसत आहोत. ज्यांनी अजून कधीच विमान प्रवास केला नाही त्यांच्यासाठी मी सांगते की विमानात बसल्यानंतर विमान चालू होतं आणि त्याच्या चाकावरच काही अंतर ते जातं. मला वाटतं 5-6 किलोमीटर तरी आरामात जात असेल, कदाचित त्यापेक्षा जास्तही अंतर असेल, हे मी माझ्या अंदाजाने सांगते. आणि एका ठराविक पॉईंटला जाऊन ते थांबतं आणि मग तेथून पुढचे सिग्नल मिळाल्यानंतरच ते विमान टेक ऑफ घेतं. एका ठराविक अंतरापर्यंत विमानाचा आपल्याला वेग जाणवतो, पण काही अंतरावर गेल्यानंतर आपल्याला असं जाणवायला लागतं की विमान खूप स्लो गतीने म्हणजे खूप मंद गतीने त्याचा प्रवास चालू आहे. पण असं अजिबात नसतं. साधारणतः विमानाचा ताशी प्रवास जो असतो तो 800 किलोमीटर ते 950 किलोमीटर इतका प्रचंड असतो. एवढे पैसे खर्च केलेच आहेत तर विमानात बसून म्हटलं 80-82 म्हणजे आपल्या करन्सीमध्ये 40 रुपयाचा एक 240 रुपयाचा एक ऑरेंज ज्यूस पितोय आम्ही. फिलिंग ढगात. जरा पटकन पाय ठेवू मी. พร้อมแล้วที่จะออกเดินทางไปโคลัมโบขอเชิญผู้โดยสารทุกท่านขึ้นเครื่องได้ณทางออก F4 โปรดขึ้นเครื่องได้ณทางออก F4 बँकॉकच्या एअरपोर्टला आलेलो आहोत आपण आणि आता आपण इकडून जाणार आहोत हॉटेलला. ही आहे उर्मी. मम्मी घाबरत होती पुढे जाण्याचं. आता आपण आलेलो आहोत पटायामध्ये आणि मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते जातो हॉटेलवर चाललेलो आहोत. बॅक कॅमेऱ्याला मला हे काही वेगळं वाटलं नाही आहे. मला म्हणजे आपल्या भारतासारखंच थोडंफार चित्र वाटतं इकडे. ज्या गाडीने आम्हाला पटायापर्यंत नेण्यात आलं तर ती गाडी पण खूप सुंदर होती. म्हणजे आम्हाला ज्या गाड्या होत्या शेवटपर्यंत त्या अशाच होत्या. यातमध्ये आत बसून जेवता येतं, म्हणजे टेबल होते पुढे प्रत्येकाच्या. खूप सुंदर. इकडे रेड कलरमध्ये ह्या ज्या समोर दिसतात त्या होत्या, त्यांनी आम्हाला जेवण घेऊन आलं होतं त्या दिवशी. आणि इथेच बसून आम्हाला भूक पण प्रचंड लागली होती. इथेच बसून आम्ही जेवलो मस्त. ट्रिप होऊन आल्यानंतर लगेचच आमची शेतीची कामं चालू झालेली आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ येण्यासाठी वेळ होत आहे. तर प्लीज समजून घ्या, मी तुमचीच आहे. प्रवासात आम्ही प्रचंड थकलो होतो आणि आम्ही जेव्हा हॉटेलवर गेलो तेव्हा बराच वेळ झाला होता आणि शेवटचा जो शो होता अल्कजार शो तो बघण्यासाठी आम्हाला लगेच जायचं होतं.
तिच्या डोक्यावरचं कलिंगड बघा. I want watermelon. I want watermelon. ओके. पहिल्याच दिवशी मेव मेव मला जेवढे शिव्या खाऊन घ्यायची पाळली, कारण आपल्या लोकांना वेळेचं महत्व अजिबात नाही.